नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ता मार्केट संपल्याबरोबर थायरोकेअर टेक्नॉलॉजी यांचा रिझल्ट आला, पण रिझल्ट अर्धा बघून झाला आणि तिथपर्यंत लाईट गेले, म्हणून जेवढा बघितला तेवढाच सांगते. थायरोकेअरने 7 रुपये डिव्हिडंड दिला. एका शेअरला 2 शेअर बोनस जाहीर केला आणि त्यांचं उत्पन्न क्वार्टर ऑन क्वार्टर 177 कोटीवरनं 216 कोटी झालं, तर YOY 27 कोटीवरनं 48 कोटी कन्सॉलिडेटेड इन्कम आहे. आज LG इलेक्ट्रॉनिक्सचं लिस्टिंग झालं. लिस्टिंग खूप सुंदर झालं. 1710 एवढ्या प्राईसला लिस्टिंग झालं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1710, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1715. थोडा 1650 पर्यंत भाव उतरला होता आणि नंतर पुन्हा 1700च्या वरती गेला. दिवाळीच्या आधी ज्यांना शेअर लागले त्यांना लिस्टिंग गेन खूप सुंदर झाले. इरिडाचा रिझल्ट लागला. इरिडाचा रिझल्ट चांगला लागला. त्यांचे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले, त्यांचं उत्पन्नही वाढलं, प्रॉफिटही वाढलं आणि मार्केटनेही रिस्पॉन्स चांगला दिला. ज्या वेळेला रिझल्ट आला तेव्हा 151चा भाव होता आणि नंतर शेअर 155 पर्यंत गेला होता. TCSनी गुगल क्लाउड बरोबर जेमिनी एंटरप्राइजेस वर्कफोर्स आणि ग्राहकांसाठी इंटिग्रेट करण्यासाठी म्हणून त्याने करार केला. गुगलने घोषणा केली की ते नवीन गिगावॅट स्केल AI हब विशाखापट्टणम इथे सुरू करत आहेत आणि तिथे $15 बिलियन ते गुंतवणूक करणार आहेत. आणि ह्यामुळे काय होईल तर IT प्रोफेशनलच्या स्किलिंगमध्ये हे मदत करेल. होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजे ठोक महागाई. ठोक महागाईचे आकडे 0.13% आले. पूर्वीची ही ठोक महागाई 0.52 एवढी होती, म्हणजे ऑगस्टमधली 0.52 होती. सप्टेंबरमध्ये 0.13 एवढी झाली. भारती एअरटेलनी मेगा AI हब आणि डेटा सेंटरसाठी गुगलबरोबर पार्टनरशिप केली आणि कोचीन शिपयार्डला LNG फ्युएल फीडर व्हेसलसाठी युरोपमधून ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर 2000 कोटींपेक्षा अधिक रकमेची ही ऑर्डर मिळाली. ICICI प्रूचा रिझल्ट लागला. यांचं प्रॉफिट 251 कोटीवरनं 296 कोटी झालं. ॲन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट म्हणजे APE हे मात्र कमी झालं. 2504 वरनं 2422 झालं. VNB म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस ही 586 कोटीवरनं 592 कोटी झाली आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन म्हणजेच VNB मार्जिन
ते 23.40% 24.40% झालं. आज टाटा मोटर्सचं डिमर्जर होणार होतं ते झालं. कमर्शियल बिझनेस जो आहे तो अलग झाला. त्याचं लिस्टिंग दीड महिन्यामध्ये होईल. म्हणजे कंपनीने सांगितलं 30 ते 40 दिवसामध्ये याचं कमर्शियल व्हेकल बिझनेसचं लिस्टिंग होईल. आणि आज जो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा शेअर आज ट्रेड करत होता त्याचं लिस्टिंग 400 रुपयावर झालं. इन्फोसिसला UKच्या नॅशनल हेल्थ सोसायटी फॉर बिझनेस सोल्युशन यांच्याकडून वर्कफोर्स मॅनेजमेंट सोल्युशनसाठी 12 कोटी पाऊंडाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि हे 15 वर्ष मुदतीचं कॉन्ट्रॅक्ट इन्फोसिसला मिळालं. बँक ऑफ महाराष्ट्रचा रिझल्ट चांगला आला, पण शेअर मात्र काही वाढला नाही. त्यांचं प्रॉफिट 1317 कोटीवरनं 1633 कोटी झालं. ग्रॉस MPA 1.74 वरून 1.72 झाले. नेट NPA मात्र फ्लॅट राहिले. नेट इंटरेस्ट इन्कम 2807 वरून 3240 कोटी झालं. प्रोव्हिजनिंग मात्र त्यांनी कमी केलं, 867 कोटीवरून 756 कोटी प्रोव्हिजनिंग केलं. रिझल्टमध्ये अशी काही फारशी खराबी दिसत नाही, पण मार्केटने मात्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरला फारसा रिस्पॉन्स दिला नाही. पर्सिस्टंट सिस्टीमचं प्रॉफिट 425 कोटीवरनं 471 कोटी झालं. त्यांचं उत्पन्न 3334 कोटीवरनं 3581 कोटी झालं. त्यांचं EBIT 517 कोटीवरनं 583 कोटी झालं. आणि मार्जिन 16.6% एवढं त्यांचं मार्जिन झालं. आज खरं तर LG इलेक्ट्रॉनिक्सचं एवढं सुंदर लिस्टिंग झालं होतं. अमेरिकेतलं मार्केटही चांगलं होतं, तरी आपल्या मार्केटमधलं करेक्शन का थांबलं नाही हे मात्र समजलं नाही. डॉलर इंडेक्स 99पेक्षाही जास्त पातळीला गेला, म्हणून सगळे मेटल्स आज काहीसे मंदीत होते. पण आजचे रिझल्टही काही खराब लागले नाही, पण मार्केटचं करेक्शन मात्र थांबलं नाही. म्हणजे सकाळी जे मार्केट तेजीत होतं साधारण 250 पॉईंट, ती तेजी संपून 450 पॉईंटपर्यंत मार्केट मंदीत गेलं होतं. म्हणजे एकंदरीत 600 ते 650 पॉईंट आज मार्केटमध्ये मंदी होती. का मार्केटमधली मंदी थांबत नाही आहे? का मार्केट अख्खा रिझल्ट सीझन कसा जातो आहे, रिझल्ट कितपत चांगले लागत आहेत हे पाहत आहे, त्याच्यावर नजर ठेवून मग काय करायचं ते बघूया अशा बेतात मार्केट दिसतं आहे. त्यामुळे थोडी जरी मार्केटमध्ये तेजी आली तरी त्याबरोबर सेलिंग येते आहे आणि मार्केट पुन्हा 400-450 पॉईंट पडत आहे असं दिसतं आहे. बघूया उद्या काय होतं आहे ते. नमस्ते.